कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे कोल्हापुरातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापुरातील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे कोल्हापुरातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कोल्हापुरातील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। राजाराम बंधाऱ्यावरून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की कशा प्रकारे अनेक जे पोहणारे पट्टे आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय की नदीमध्ये जे मंदिरं आहेत त्या शिखरांवर उभारून या ठिकाणी सुरकी मारताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतोय की या महापुरात पोहणारे अनेक जण आहेत जे महापूर आला की त्या पाण्याचा आनंद घेत असतात आणि पोहण्याचा आनंद घेत असतात। तशाच प्रकारची दृश्य राजाराम बंधाऱ्यावरची आहेत। सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो की जो पोहणारा आहे तोच या पाण्यात पोहू शकतो, अन्यथा नौका जर असेल तर मात्र त्याच्या जीवावर येऊ शकतं। त्यामुळं जिल्हा प्रशासनानं अशा पाण्यामध्ये पोहू नये किंवा उडी मारू नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। पण राजाराम बंधाऱ्यावरची दृश्य पाहिली तर हे पट्टीचे पोहणार आहेत। रोज या ठिकाणी आपण पाहतो की पोहण्यासाठी आवर्जून नदीवर येत असतात, त्यामुळेच आपण पाहतोय की या ठिकाणी ती लोक आलेली आहेत। पण एकूणच आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये अनेक नद्यांमध्ये यापूर्वी अपघात झालेले आहेत। चुकीत पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघातात अनेकांना या ठिकाणी जीव गमावा लागलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं अशा पोहणाऱ्या लोकांच्याकडे लक्ष देण्याची पण गरज निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल। प्रताप नाईक, G24 तास, कोल्हापूर।